नमस्कार. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊयात. सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 सुरू केली. या ऐतिहासिक योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती आहे. यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होऊन त्यांना नव्यानं पीक कर्ज घेता येईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा मानसिक आधार मिळणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी गती येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आणि हा जो आकडा आहे आत्तापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे. सर्वात जास्त बेनिफिशरीज आत्तापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहे. तसंच पावसाळी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या महत्त्वपूर्ण विधेयकाबरोबरच इतरही 10 महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर जीडीपी, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. राज्याच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला अधिकार आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. संयुक्त राष्ट्रसंघाने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलंय. महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. नैसर्गिक आपत्तीत पिकांच्या नुकसानीची अचूक माहिती मिळवण्यासाठी कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग संयुक्तपणे ड्रोन सर्वेक्षण करणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील केळी पिकाच्या नुकसानीबाबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. विमा कंपन्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून पात्र शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी, तसंच कोणत्याही प्रकारची अडवणूक करू नये असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. नागपूर विमानतळाच्या आधुनिकीकरण आणि विस्तारासाठी जीएमआर कंपनीकडे अधिकृत हस्तांतरण करण्यात आलेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राममोहन नायडू यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. या प्रकल्पामुळे मेंटेनन्स कमांड, डिफेन्स आणि ऑटो एव्हिएशन क्षेत्रात मोठी गुंतवणूक येईल. नवीन टर्मिनल आणि धावपट्ट्यांमुळे मध्य भारताच्या आर्थिक विकासाला गती मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 2029 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. राज्यातील शासकीय कामकाज अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी महा-AI हा देशातील पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आलाय. विधान भवन येथे महा-AI प्लॅटफॉर्मबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. या प्रणालीमुळे पत्रव्यवहार, भाषांतर, अहवाल आणि दस्तऐवजांचं सारांश तयार करणं अधिक वेगवान आणि अचूक होईल. त्यामुळे शासकीय माहितीची गोपनीयता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यास मदत होईल. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत महा-AI मॉडेल, महासारथी, महाडीबीटी 2.0 आणि डिजिटल हयातीचा दाखला या प्रणालींचं लोकार्पण केलं. याद्वारे डेटा आधारित पारदर्शक प्रशासन उभारून शासकीय सेवा अधिक जलद आणि सुलभ मिळतील. तसंच या उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळून भ्रष्टाचाराला आळा बसेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पुण्यातील बारामती येथील महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात मोहिमेला सुरुवात झाली. 5 वर्षांखालील बालकांना पोलिओचे 2 थेंब पाजून पुणे जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पोलिओमुक्त भारत ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. लसीकरण हाच यावरील प्रभावी मार्ग आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी प्रत्येक पालकानं जबाबदारीने पुढे येत आपल्या बालकांना पोलिओचा डोस देण्याचं आवाहन केलं. राज्यातील 50 ते 55 लाख एकल महिलांचा सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी स्वतंत्र धोरण राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. महिलांच्या योजनांची माहिती देणाऱ्या QR कोडचं अनावरण यावेळी झालं. विधवा दिनाऐवजी एकल महिला दिन साजरा करून व्यापक सामाजिक बदल घडवण्याचा शासनाचा मानस आहे. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.